नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 ची केमिस्ट्री विषयाची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण ऑलरेडी 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 3 आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये चॅप्टरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढे आयएमपी क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिला आयएमपी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये चॅप्टर मध्ये जे महत्त्वाचं आहे ते आहेत डेफिनेशन. हे टाका. आपण याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन पाहू. डेफिनेशन त्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे, राईट डाऊन. डिग्री ऑफ डिसोसिएशन. सेकंड, लेविस ऍसिड बेस थेअरी. राईट डाऊन. लेविस ऍसिड बेस थेअरी. त्यानंतर सेकंड, आरेनियस थेअरी. आरेनियस ऍसिड बेस थेअरी. आणि थर्ड, ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी. तिसरी जी थेअरी आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी. याच्यावरचे डेफिनेशन आहेत ऍसिड आणि बेस साठी त्या विचारल्या जाते किंवा त्या महत्त्वाच्या आहेत. ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी. ठीक आहे. तर डेफिनेशन मध्ये काय करायचं आपल्याला? डिग्री ऑफ डिसोसिएशन, लेविस ऍसिड बेस थेअरी, आरेनियस ऍसिड बेस थेअरी आणि ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो असा. याच्यामध्ये आपल्याला पीएच प्लस POH इज इक्वल टू 40 याच्यावरती क्वेश्चन हमखास येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचाही क्वेश्चन जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओसवाल्ड डायल्यूशन. राईट डाऊन. ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. ठीक आहे. त्यानंतर बफर सोल्युशन. राईट डाऊन. बफर सोल्युशन मध्ये काय विचारलं जाईल? इक्वेशन आणि ऍप्लिकेशन. इक्वेशन किंवा ऍप्लिकेशन याच्यावरचे विचारले जाते. राईट डाऊन. बफर सोल्युशन याच्यामध्ये इक्वेशन आणि ऍप्लिकेशन तुम्हाला स्टडी करून ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचाच पॉइंट आहे बफर ऍक्शन. याच्यावर ही क्वेश्चन विचारला जाईल किंवा हा महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे राईट डाऊन सोल्युबिलिटी फॅक्टर. काय असणार आहे? सोल्युबिलिटी फॅक्टर्स. त्यानंतर नेक्स्ट कॉमन आयन इफेक्ट. राईट डाऊन. कॉमन आयन इफेक्ट. त्यानंतर ऑटो आयोनायझेशन ऑफ कशाचं? ऑटो आयोनायझेशन ऑफ H2. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे हायड्रोलिसिस ऑफ साल. हा सुद्धा एक्झामला विचारला जाईल. तो महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि या टॉपिक मधला शेवटचा जो आयएमपी क्वेश्चन आहे तो आहे हॅसल-ब्लेच इक्वेशन. ठीक आहे. तर एवढे क्वेश्चन किंवा हे क्वेश्चन आपल्याला महत्त्वाचे आहे या चॅप्टर साठी. आपण परत एकदा बघू काय काय आपल्याला करून ठेवायचं आहे. डेफिनेशन याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्यानंतर लेविस ऍसिड बेस थेअरी, आरेनियस ऍसिड बेस थेअरी आणि ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी ह्याच्या डेफिनेशन आहेत. त्या डेफिनेशन आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर पीएच प्लस POH इज इक्वल टू 40 याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर ओसवाल्ड डायल्यूशन लॉ, बफर सोल्युशन त्याच्यामध्ये इक्वेशन आणि ऍप्लिकेशन. ठीक आहे. दोन्ही करून ठेवा. व्हॉट इज बफर ऍक्शन. त्यानंतर सोल्युबिलिटी फॅक्टर, कॉमन आयन इफेक्ट, ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आणि हॅसल-ब्लेच इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला करून ठेवायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण पाहिले. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 14 असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल थर्मोडायनेमिक याच्यावरील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपल्याला पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद.